गॅसची चिंता मिटली। 46,000 मेट्रिक टन LNG घेऊन शिवालिक जहाज भारतात दाखल। जहाजातील गॅस साठ्यामध्ये साधारणतः 30 लाख घरगुती सिलेंडर भरण्याची क्षमता। नंदादेवी आणि जगलाडकी जहाज उद्या भारतात दाखल होणार। LPG वाहक नंदादेवी जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली तर 80,000 मेट्रिक टन मुरबान क्रूड ऑइल घेऊन जगलाडकी पोहोचणार। गॅस सिलेंडरची कमतरता नाही, कोळसा वापरणाऱ्यांवर कारवाई होणार। मुंबई पालिकेच्या महापौर ऋतू तावडे यांचा इशारा। गॅसचा मुबलक साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती। नागरिकांनी काळजी करू नये। राज्य सरकारचं विधिमंडळात निवेदन। केरोसिन वाटपाची तयारी असल्याचंही केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई। हॉटेल्स गॅस एजन्सी यांची चौकशी सुरू। आतापर्यंत 65 ठिकाणांची तपासणी। नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली पण सिलेंडर नाही। 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार। सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासून ग्राहकांची गर्दी। कोकणातला हापूस आंबा नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये दाखल। 6,000 पेट्यांची आवक। आंब्याच्या एका पेटीसाठी 4 ते 9,000 रुपये मोजावे लागणार। आखाती देशातील युद्धाचा थेट फटका। पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना द्राक्षाची निर्यात थांबल्यानं उत्पादक चिंतेत। कोट्यवधीचं नुकसान होण्याची शक्यता। नाशिकमधील उद्योग क्षेत्रालाही युद्धाचा फटका। कच्च्या मालाची वाहतूक थांबल्यामुळे उद्योगांना झळ। गॅस तुटवड्यामुळे उत्पादन खर्चातही मोठी वाढ। पश्चिम आशियात युद्धाचा फटका। इस्रायली हवाई दलाचे इराणची राजधानी तेहरानवर पुन्हा भीषण हल्ले। शहरात ठिकठिकाणी आगीचे लोट। तेहरानच्या रहिवासी भागावर इस्रायली स्ट्राईक। झरअफशान स्ट्रीटवरती भीषण हल्ला। बहुमजली इमारत लक्ष्य। इमारतीचं प्रचंड नुकसान। धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नाही। फसवणूक बळजबरीनं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी कायदा। मुख्यमंत्र्यांचं विधान। उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट। विरोधी पक्षनेत्याची निवड कधी होणार? उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांकडे विचारणा। रुग्णालयात उंदरानं हात कुरतडल्यानं महिलेचा मृत्यू। महिलेवर मीरा भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात सुरू होते उपचार। ICU मध्ये उंदरानं कुरतडला महिलेचा हात। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तर चव्हाट्यावर। चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। आंबेठाण चौक परिसरात 32 वर्षीय महिलेवर हल्ला। हल्ल्यानंतर 15 मिनिटात महिलेचा मृत्यू। मानेवर चावा घेतल्याने अतिरक्तस्राव। म्हाडाचं घर मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक। म्हाडाचं घर मिळवून देतो असं सांगत 37 लाख रुपयांचा गंडा। रुपेश सावंत नावाच्या व्यक्तीला काळाचौकी पोलिसांकडून अटक। पुण्याच्या वाघोलीत विद्यार्थ्यांवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला। चहा पिण्यासाठी थांबलेल्या विद्यार्थ्यावर अचानक हल्ला। हल्ला इतका भीषण होता की कोयता विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकला।